संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं बजेट एका बाजूला आणि एका परळीचा अपाहार एका बाजूला याची तुलना जर केली तर असं वाटतं की परळी पॅटर्न राज्याच्या बजेटला मागे टाकेल. खरोखरच संघटितपणे काय काय साध्य होऊ शकतं आणि कसं गतीनं करोडपती होता येऊ शकतं त्याचा अभ्यास सुरेश धस म्हणतात त्याप्रमाणे व्हायला हवा. बोगसच बिलं उचलायचे सगळे. त्या परळी नगरपालिकेमध्ये 46 कोटीचं काय मला माहिती पडलं. विष्णू चाटेच्या नावावर 46 कोटीचं बिल उचललं गेलं. आता 46 कोटी म्हणजे काय रक्कम थोडी आहे का, आम्हाला सांगा. एक बिल तर असं कानावर आलंय की त्या विष्णू चाटेंचं की जेईची खरी सही नाही, डेप्युटी इंजिनियरची खरी सही नाही, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची खरी सही नाही आणि ते बिल पास झाले. असं जर होत असेल तर हे किती वाईट आहे मला सांगा. मी म्हणलं ना परळीमध्ये हवाई धावपट्टी झाली असती. अहो त्या नॅशनल हायवे जिथं झाला आहे, नॅशनल हायवेचं काम गडकरी साहेबांनी केलं. त्याच्यावरच दलित वस्ती उचलली, त्याच्यावरच वैशिष्ट्यपूर्ण, त्याच्यावरच नाविन्यपूर्ण सगळे पैसे दलितोत्तर हे त्याच्यावरतीच पैसे उचलायचे. काही काही MSCBच्या लाईन करायच्याच नाहीत, फक्त लाईन त्याच, पैसे मात्र उचलून घ्यायचे. काम न करता बोगस सह्या बोगस बिलं उचलणं हे किती सहज आहे आणि त्यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही, कारण ही साखळी वरपासून खालपर्यंत अगदी मजबूत असल्याशिवाय हे साध्य होत नाही. एकंदर सर्व प्रकारात एक व्यक्ती एका टोळीचा सहभाग नाही, तर यामध्ये प्रशासनातील पोलीस खात्यातील बहुसंख्येने सहभागी असण्याविषयी वारंवार सुरेश धस यांनी सूचित केले आहे. त्यामुळे ही चौकशी, हा तपास फक्त ठराविक लोकांच्या भोवती न करता याचे विविध पैलू तपासले गेले पाहिजेत. जे अधिकारी, प्रामुख्याने पोलीस कर्मचारी बीड जिल्ह्यात परळी तालुक्यात बदली करून आणले जात होते ते कशासाठी, याचं एक उदाहरण धस यांनी सांगितलेलं आहे. आता LCBला 107चा काय टेबल आहे, त्या 107च्या टेबलाला 5,000 ते 20,000पर्यंत प्रति आरोपी रेट आणि जिल्ह्यातून 40-50 प्रकरणं रोज तिथं पाठवायची. जेलमध्ये सुटलेले आरोपी ह्यांनीच उचलून आणायचे. हे शेख जे आहेत LCBचे प्रमुख, हे फक्त दाखवायला आहे. पाठीमागून सचिन सानपच सगळे चालवत आहेत. आत्ता LCBला आहेत. म्हणजे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवायची बक्षिसी काय, तर सचिन सानप यांची LCBला बदली. LCB कशासाठी असती, अतिशय म्हणजे वेगवान, चांगले पोलीस, ताकदवर पोलीस. त्या LCBला माणसं असे आणून ठेवायचे. कोल्हापूरहून एक गणेश हांगे बदलून आणला, ते 107च्या टेबलवर. सचिन आंधळे आणले. मी काय एकाच समाजाचे वगैरे म्हणून म्हणत नाही, पण प्युअर आपला माणूस तिथं आणून बसवायचा आणि त्याच्या मार्फत बरंच काही गोळा त्या ठिकाणी करायचं, अशी परिस्थिती आहे. असे प्रकार जर या यंत्रणेमार्फत केले गेले असतील किंवा शासकीय पदाचा उपयोग करून जर मोठी माया जमा केली जात असेल तर बीड जिल्ह्यात बदलून आलेल्या आणि अशा प्रकारची सेवा बजावलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची आर्थिक चौकशी केली जावी. यातून नक्कीच राज्याच्या तिजोरीला सोन्याचे दिवस येतील एवढी भरभराट या प्रकरणातून पुढे येईल असं वाटतं. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.